आधी मन निरामय, तेणे शरीर निरामय, विचार निरामय. पैस पाणी आणू का? नाही नको. हवं तर पडतेस का जरा? इच्छाच होत नाहीये. का? काय झालं? दर महिन्याला दवाखान्यात जावं लागतंय. कंटाळा आलाय मला आता. खरंय, माझा पूर्ण पगार दवाखाना आणि औषधावरच खर्च होतोय. मला तर काही सुचत नाही. आपली मुलगी लहान आहे अजून, आणि एवढ्या लहान वयातच तिच्यावर घराचा एक एवढा मोठा भार पडतोय. मला खूप वाईट वाटतंय. काहीच सुचत नाहीये. आपण एक काम करायचं का? काय? आपण एका वेगळ्या पद्धतीचे उपचार घेऊन बघायचं का? वेगळ्या पद्धतीचे म्हणजे? ते तुमचे मित्र होते ना, त्यांचा मोठा अपघात झाला होता. हो. त्यांनी अशाच एका वेगळ्या पद्धतीचे उपचार घेतले होते. कोणते? त्यांची बायको सांगत होती की त्यांनी निरामयमध्ये उपचार घेतले होते आणि 7 दिवसातच फरक दिसायला लागला होता. ठीक आहे, आता एवढं करून पाहिलंय, हेही करून पाहू. नमस्कार. परस्वाधीनता माणसाच्या मनाचं खच्चीकरण करते, आणि मला असं वाटतं की परस्वाधीन होऊ या विचाराने देखील माणूस स्वतःचं खच्चीकरण करून घेतो आणि दोषांना आमंत्रण देतो. जसं यांच्या बाबतीत झालं की प्रॉब्लेम आला होता, पण मनाच्या खच्चीकरणामुळे तो वाढत गेला आणि स्वयंपूर्ण उपचार मिळाल्यानंतर मन प्रफुल्लित झालं आणि त्यातून हा एवढा मोठा आजार आमवातासारखा, संधिवातासारखा देखील बरा होऊ शकला. काय सांगाल? कसं आहे, आपण म्हणतोय मनाचं खच्चीकरण. मनाचं खच्चीकरण म्हणजे काय? एक विचार योग्य, दुसरा विचार अयोग्य. योग्य म्हणजे पुढे नेणारा, अयोग्य म्हणजे मागे आणणारा. मला बरं व्हायचंय म्हणून मी डॉक्टरांकडे गेलोय आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की हा आजार तुमचा बरा न होणारा आजार आहे. तो काय करतो तर तो तसाच हळूहळू वाढत जातो. आपण तो थांबवायचा प्रयत्न करू. ह्या प्रयत्न करू हे वाक्य त्याला मी ऐकत नाही. मी काय ऐकतो तर हा आता आजार वाढत जाणार आणि मी त्या दृष्टीने विचार करायला लागतो. हवंय मला काय तर बरं होणं. ज्या वेळेला मी चुकीचा विचार करतो की आता बहुतेक मी जागेवरच बसणार, तेव्हा त्या पद्धतीची ऊर्जा मी मागवायला सुरुवात करतो. ती ऊर्जा माझ्या प्रत्येक पेशीला मिळते आणि त्याप्रमाणे शरीरामध्ये काम व्हायला लागतं. आत्ता गरजेचं काय आहे तर मला बरं व्हायचं आहे. त्याच्यामुळे समोरची व्यक्ती काय सांगते, मग ती कुणीही असेल, मी का गेलोय त्यांच्याकडे तर मी बरं व्हायला गेलोय. पण ते सगळं डिस्कशन झाल्यानंतर मी जेव्हा बाहेर येतो तेव्हा बरं होणं हे माझ्या डोक्यातनं गेलेलं असतं आणि मी माझाच आजार वाढवण्याच्या दृष्टीने विचार करायला लागतो. म्हणून माझ्या मनाचं खच्चीकरण होतं. खरं आहे. म्हणजे जसं आत्ता आपण म्हणतो की त्याच्यात त्या रुग्णाचा दोष काही नसतो. नक्कीच नाही आहे. पण जे काही मॉडर्न सायन्स आपण म्हणतो त्याला ज्या काही लिमिटेशन्स आहेत ते सांगतात की बाबा हा आजार बरा होऊ शकत नाही. जे मोनिका पाटील आपली बँगलोरच्या पेशंट ज्यांच्या बाबतीत झालं, आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की गेली 5 ते 6 वर्ष या आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत निरामयमध्ये. आमवात आणि संधिवाताने त्या जखडलेल्या होत्या. जेव्हा ट्रीटमेंट सुरू झाली त्यावेळेला त्या पूर्ण आखडलेल्या होत्या आणि आज त्या बऱ्यापैकी मोकळ्या झालेल्या आहेत. आपले व्यवहार व्यवस्थित करता आहेत आणि त्यांचा RA फॅक्टरचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आलेला आहे. केवळ एकच नाही, अशा अजूनही काही पेशंटचे रिपोर्ट्स जे RA निगेटिव्ह आलेले आहेत. हे का सांगावंसं वाटतंय? कारण ज्याला मॉडर्न सायन्स म्हणतं की बरं करता येणार नाही, याचा अर्थ हे शास्त्र याला बरं करू शकत नाही. पण हे विश्व ज्ञानाने भरलेलं आहे. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कुठेतरी दडलेलं असतं. आणि मोनिका पाटील ज्या निरामयमध्ये आल्या आणि स्वयंपूर्ण उपचार घेऊन आज त्यांचा रुमोटॉइड आर्थरायटिसचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आलेला आहे. त्या आजारातून त्या बाहेर पडलेल्या आहेत. त्याचबरोबरीने शरीरावरती जे काही दुष्परिणाम झाले होते, जी डिफॉर्मिटी आली होती, जे वाकडं होणं असतं, म्हणजे हात वाकडे होणं, पाय वाकडे होणं, आखडणं,
कुठलीही मूवमेंट करता न येणं, ह्या सगळ्या गोष्टीतनं त्या बाहेर पडत आहेत. आज त्यांच्या घरामध्ये त्या वावरू शकतात, त्यांची कामं करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या आहेत स्वयंपूर्ण उपचारांनी, केवळ ऊर्जेने, विना औषध विना स्पर्श. आता हे विना औषध विना स्पर्श जे म्हणतो ते समजायला लोकांना जड जातं की नक्की औषधाशिवाय आणि केवळ ऊर्जेने एवढे मोठे आजार कसे बरे होणार, काय सांगाल? आपण म्हणतो विना औषध विना स्पर्श म्हणजे काय, तर आपण हे प्रत्यक्ष भौतिक जगातल्या गोष्टींबद्दल बोलतो. इथे जशी पॅथी बदलते तसं औषध बदलतं. होमिओपॅथी म्हटलं तर साबुदाण्याच्या गोळ्या येतात, आयुर्वेद म्हटलं तर काढे किंवा झाडपाला, ॲलोपॅथी म्हटलं तर केमिकल औषधं येतात. इथे आपण काय करतो तर ऊर्जा हे औषध म्हणून वापरतो. आता हा ऊर्जा हा विषयच माहिती नसल्यामुळे ते विना औषध रुचत नाही. काहीतरी मिळतंय हे पेशंटला कळतच नाही, कारण ऊर्जा हा विषयच माहिती नाही. आणि ऊर्जा देताना स्पर्श करावाच लागत नाही. कोणत्याही पॅथीकडे गेलात तरी काहीतरी टेस्ट करण्यासाठी, काहीतरी तपासण्यासाठी त्यांना स्पर्श करावा लागतो. इथे आपण ऊर्जेनी स्पर्श करतो, त्याच्यामुळे प्रत्यक्ष स्पर्श होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे विना औषध आणि विना स्पर्श असं जरी म्हणत असलो आपण तरी आपण ऊर्जेने स्पर्शही करतो आणि ऊर्जा हेच औषध म्हणून वापरतो. आता जसं आपण बोलतोय की ऊर्जेने स्पर्श करतो, मुळातच तेच आपण वारंवार सांगतो की हा अन्नमय कोश आहे आणि ह्याच्या बाहेर जो प्राणमय कोश आहे, या प्राणमय कोशांनी, ह्या ऊर्जा देहानी आपण रुग्णाचा ऊर्जा देह तपासतो आणि जे दोष आपण शोधतो ते त्या ऊर्जा देहामध्ये शोधतो. ज्या नाड्यांमध्ये जी काही तत्व अतिरिक्त साठलेली आहेत ज्याच्यामुळे दोष निर्माण झाला, संधिवातामध्ये किंवा आमवातामध्ये हा जो वात वाढतो आणि जो दोष निर्माण करतो तोच आपण ह्या ऊर्जेमध्ये शोधतो. मग हा वात जेव्हा वाढतो त्याचबरोबरीने इतर कुठली तत्व वाढतात आणि कुठली तत्व कमी होतात हेच आपण त्या ऊर्जा देहामध्ये शोधतो. मग त्याचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या चक्रांमध्ये हे वेगवेगळं असू शकतं. नक्कीच असतं. 5 तत्व जेव्हा संतुलित केली जातात त्यावेळेला शरीरावरचा अतिरिक्त ऊर्जेचा ताण कमी होतो, शरीर आवश्यक ऊर्जा घ्यायला लागतं आणि त्याचबरोबरीने पूर्ण ट्रीटमेंटमध्ये त्याला आवश्यक ऊर्जा देण्याचं काम देखील आपण करत असतो. पण हा विषय ऊर्जा हा विषय जो आहे तो इतका प्राचीन आहे, पण ह्या मधल्या कालांतरामध्ये हा जो काही विस्मृतीत गेला, याचं कारण काय? मुळातच कसं झालं की आत्ता ह्या कलयुगामध्ये त्याची फार वाच्यता झाली नाही, किंवा जे काही योगशास्त्र म्हणा किंवा त्याच्याकडे एक राजाराणीची गोष्ट म्हणून बघितलं गेलं, अंधविश्वास म्हणून बघितलं गेलं. त्याच्यात नक्की काय दडलेलं आहे याचा शोध घ्यायचा फार प्रयत्न झालाच नाही. त्याच्यावरती श्रद्धा ठेवा किंवा अशा काहीतरी गोष्टी तो सांगितल्या गेल्या. आणि आत्ता गेल्या 30-40 वर्षांमध्ये जसं प्रगती ज्याला म्हणतोय आपण, सायन्स जसं डेव्हलप होतंय, शास्त्र जसं डेव्हलप होतंय, तसं विश्वास ठेवायला या शब्दाला फार अर्थ उरला नाही. त्याच्यामुळे काय झालं तर त्याच्यामुळे अविश्वास निर्माण झाला आणि ऊर्जा ही कळतच नाही आहे, कारण आपण आता वस्तुजन्य झालोय, वस्तुनिष्ठ झालोय. जे समोर दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवा, जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा जो एक गैरसमज निर्माण व्हायला लागला आहे. आता साधं उदाहरण सांगतो तुला मी. आपण सगळेजण श्वास घेतो की नाही? मग हवा दिसते का? नाही. मग नाही दिसत तर मग श्वास बंद करायचा का? काहीतरी भंपक कल्पना आहेत या की जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. माझ्या डोळ्याला लिमिटेशन आहे का? तर आहे ना. नक्कीच. आत्ता जसं काही ते आपण शाळेमध्ये अमिबा शिकतो किंवा आत्ता जो काही व्हायरस आलाय तो व्हायरस दिसतोय का आपल्याला? नाही दिसत आहे. तरी आजार येत आहेत का? येत आहेत. मग विश्वास ठेवतोय का आपण? ते पलीकडचे कोणतरी लोक सांगतात म्हणून आम्ही विश्वास ठेवतो, पण मग ती दिसणारी गोष्ट आहे का? नाही आहे. तसंच आपल्या पुरातन शास्त्रामध्ये जे काही लिहिलंय ते जरी दिसत नसलं आणि ते पाळलं तरी सुद्धा त्याचे फायदेच होणार आहेत ना. खरं, अनुभवातूनच त्या गोष्टी सिद्ध होतात. आणि वारंवार आपण इतकी वर्ष हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, ही ऊर्जा ही कशी काम करते. म्हणजे ही ऊर्जा भक्ती म्हणून किंवा कर्मकांड म्हणून देवळाच्या पायऱ्या झिजवण्यासाठी वापरली गेली, पण ही ऊर्जा नक्की काय आहे हे कोणी समजून घेतलं नाही. आणि आपला हा जो काही निरामयचा प्रवास आहे तो हेच सांगण्याचा आहे की नक्की ही ऊर्जा काय आहे. ही ऊर्जा हे तुमचं जीवन आहे. ही ऊर्जाच तुम्हाला जीवन देते आणि ती कशी योग्य पद्धतीने वापरा. आता पुन्हा मोनिका पाटील ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय, जेव्हा साधारण 5 ते 6 वर्षांपूर्वी त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हा त्यांची मुलगी लहान होती. म्हणजे जे आपण म्हणतो की कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, त्यांचं ओझं वाटणं हे यांच्या बाबतीत तसंच झालं होतं, कारण त्या करू शकत नव्हत्या. त्या मुलीला, छोट्याशा मुलीला शाळेत असणाऱ्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या तिच्यावरती पडल्या आणि यांच्या जबाबदाऱ्या ह्या सक्षम नसल्यामुळे पार पाडू शकत नव्हत्या.
त्यातून मनाचं खच्चीकरण होत गेलं की मी आई आहे पण मी करू शकत नाही, मी माझ्या कुटुंबाला देऊ शकत नाही. एक हात लागतो कायम मायेचा किंवा आधाराचा, तो हात काही कारणामुळे त्यांच्याबरोबर नव्हता कुणाचा आणि त्याच्यामुळे त्या अजून खचत गेल्या आणि त्यामुळे एवढ्या लहान वयामध्ये एवढे मोठे किंवा विकोपाला गेलेले प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यात आले. त्या पूर्णपणे जखडून गेल्या कारण त्यांचं मन हे कमकुवत होतं. त्यांनी एक एपिसोड आपला टी व्हीवरती बघितला आणि मला आठवतं तेव्हा त्या म्हणाल्या की तो एपिसोड ऐकताना मला तुमच्या डोळ्यामध्ये एक पेशंटचा अनुभव सांगताना पाणी दिसलं आणि तिथे मला जाणवलं की यस, हे योग्य आहे, हे खरं आहे आणि इथे मी जायला पाहिजे. त्या येऊ शकतच नव्हत्या, त्याच्यामुळे फोनद्वारेच ट्रीटमेंट सुरू झाली. फोटो आणि सगळी माहिती पाठवली त्यांनी आणि मग ट्रीटमेंट सुरू झाली आणि आज त्या चालत्या फिरत्या आहेत. सो निश्चितपणे आज त्या त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतात. त्यांची मुलगी आज कॉलेजला जाते आणि त्या बऱ्याचशा गोष्टी कुटुंबासाठी करू शकतात. पुन्हा एकदा स्वतःवरचा विश्वास आणि बरं होण्याचा दृढ निश्चय हाच तुम्हाला निरोगी करू शकतो. निश्चय तुमचा, मदत आमची, दोघं मिळून नक्की विजयी होऊ. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा कर्तव्य आणि जबाबदाऱ्या घेऊन जन्माला येतो. जेव्हा कुणीही जन्माला येतं तेव्हा ते मुलाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लागू होतात. जसा तो मोठा होतो, शाळेत जातो, विद्यार्थी होतो, विद्यार्थ्याचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लागू होतात. अजून मोठा होतो, नोकरीला लागतो, जिथे तो नोकरी करतो तिथे त्या कंपनीचं भलं होण्यासाठी काम करण्याची जबाबदारी, त्याची कर्तव्य लागू होतात. पुढे जाऊन लग्न होतं, मग पती किंवा पत्नी त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लागू होतात. त्यांना मुलंबाळं होतात, मग पिता किंवा माता यांच्या जबाबदाऱ्या लागू होतात. म्हणजेच काय, जन्मापासून मरेपर्यंत आपल्याला कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ह्या असतातच. इथे थोडं आपण कर्तव्य आणि जबाबदारी म्हणजे काय ते थोडं समजून घेऊ. जबाबदारी ही पालन करण्यासाठी केलं जाणारं काम, सचोटीने केलं जाणारं काम म्हणजे कर्तव्य. कर्तव्य शब्दाची फोड अशी आहे, कर्म अधिक दान म्हणजे कर्तव्य. म्हणजेच काय, तर काम करा आणि ते दानासारखं करा, नंतर विसरून जा, त्याच्या रिझल्टमध्ये अडकू नका. आता आपण जेव्हा जबाबदारी असते तेव्हा कामं करतो, पण ती 100% करतो का? नाही. पण जी जबाबदारी आहे त्याच्यामुळे आलेले अधिकार हे मात्र आपल्याला 100% हवे असतात. पण शास्त्र असं म्हणतं की कर्म हे 100% करा, म्हणजे मग जे अधिकार आहेत ते तुम्हाला 100% आपोआपच मिळतील. कर्तव्य म्हणजे काय, तर जे काम तुम्ही करताय ते सचोटीने, आनंदाने आणि सुखाने करणं अपेक्षित आहे. ज्या वेळेला आपण अशा पद्धतीचं काम करतो, निसर्ग जर आपण नीट बघितला तर आपण जेव्हा एक बी पेरतो तेव्हा त्या बीला 100 बिया येतात कमीत कमी. तसं आपण जे काही करत असतो ते आपल्या कर्माच्या शेतामध्ये पेरत असतो. जे काही जर आपण चांगलं केलं तर त्याची 100 पटीने आपल्याला चांगली फळं ही मिळणारच आहेत. तेच आपण जर वाईट केलं तरीही त्याची 100 पटीने वाईट फळं ही आपल्याला मिळणारच आहेत. म्हणजेच आपण कामात जेव्हा कसूर करतो, जर मी 100% माझं करतच नाही आहे तर त्याला 100% फळ येऊ शकतं का हो? तर ॲक्च्युली नाही. मी एक बी पेरलं आहे आणि त्याची मशागत केलीच नाही, त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, तर त्याला फळं येतील का? तर येणारच नाहीत. त्याच्यामुळे मी जे काही काम करतो आहे ते जर मी 100% सचोटीने केलं, शेवटपर्यंत केलं, तर त्याचं फळ हे मला नक्की मिळणारच आहे. आपल्या भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. याचा थोडा गैरसमज आहे समाजामध्ये. याचा अर्थ असा घेतला जातो शब्दशः की कष्ट करत राहा आणि फळाची अपेक्षा ठेवू नका. म्हणजे काय, तर याचा अर्थ असा घेतला जातो की फळाकडे बघूच नका आणि फक्त कष्ट करत राहा. ज्या माणसाने प्रत्यक्ष कर्म सिद्धांत समजावून सांगितला तो असा वेळासारखा सल्ला देईल का हो? ॲक्च्युली नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तू बाळा कष्ट कर, जे काही कमी पडेल ना, तुझे जर कष्ट 100% असतील आणि अपेक्षेपेक्षा ते 10% असतील तर उरलेलं 90% मी देणार आहे तुला, त्याच्यामुळे योग्यच फळ तुला मिळणार आहे. सो त्याची काळजी तू करू नको. फळ देणं हा माझा अधिकार आहे आणि कष्ट करणं हा तुझा अधिकार आहे. तू तुझं 100% दे, म्हणजे मी तुला तुझं 100% देईनच. सध्याच्या काळात आपल्याला जबाबदाऱ्यांचं ओझं वाटायला लागलं आहे. का होतं आहे असं? कारण आपण सध्या जगतोय ते चंगळवादात जगतोय. म्हणजेच काय, तर म्हणजेच कर्तव्य करायची नाहीत, काम नको आणि त्याचे रिझल्ट्स मात्र पाहिजेत. जबाबदारी आली म्हणजे कामं केली पाहिजेत आणि कामं केली पाहिजेत तर ती मला करायचीच नाही आहेत. मग जबाबदारी यायला हवी का? नको. पण त्याचे अधिकार पाहिजेत का? तर अधिकार सगळे पाहिजेत. तर असं होऊ नाही शकत.
जेव्हा तुम्ही तुमचं काम 100% करणार आहात, ती जबाबदारी तुम्ही 100% पाळणार आहात, तेव्हाच तुम्हाला अधिकार मिळणार आहेत. त्याच्यामुळे चंगळवाद सोडून जर आपण पुरातन शास्त्र आपलं फॉलो केलं तर आपण आयुष्यामध्ये प्रगती ही नक्कीच करू शकतो. मुळातच जबाबदारी काय येते, तर जबाबदारी येते ही तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी येते. तुम्ही एक एक नवीन गोष्ट शिकत जाता. जेव्हा मी शाळेत ॲडमिशन घेतो, मला पहिलीला ॲडमिशन मिळते, थोडा अभ्यास असतो, मग मी पहिली पास होतो, मग दुसरीत जातो, मग अभ्यास वाढतो. म्हणजेच काय, आता माझी अभ्यासाची जबाबदारी वाढली. मग मी अभ्यास वाढवला, छान त्याचा अभ्यास केला, मी दुसरी पण पास होतो, मग तिसरीत जातो, अजून जबाबदारी वाढली, अजून काम वाढलं, कर्तव्य वाढली. म्हणजेच काय, तर हळूहळू माझी प्रगती व्हायला लागली, माझं ज्ञान वाढायला लागलं, त्यामुळे माझ्या बुद्धीमध्ये सुबत्ता यायला लागली आणि त्याच्यामुळे माझ्या अस्तित्वामध्ये सुबत्ता यायला लागली. म्हणजेच काय, तर जशी जबाबदारी वाढत जाते ना, तशी तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि तुमच्यामध्ये सुबत्ता यायला लागते. त्यामुळे जबाबदारीचं ओझं न बाळगता जबाबदारी ही कर्तव्यांनी फुलवूया आणि छान जगूया. जन्मापासून मृत्यूपर्यंत जबाबदाऱ्या आणि कर्तव्याच्या हिंदोळ्यावर आपण झुलत असतो. त्यातला तोल जितका योग्य पद्धतीने सांभाळता येईल तितकं आपल्याला सुख मिळतं, आनंद मिळतो, प्रगती होते. पण जर त्यातलं संतुलन साधता आलं नाही तर मात्र ते दुःखाचं कारण बनतं, ते अपयशाचं कारण बनतं आणि त्यातून निर्माण होतात दोष. जबाबदारी जेव्हा येते तेव्हा ती ताकद घेऊनच येते, फक्त ती ओळखता आली पाहिजे. कुठलीही जबाबदारी, मग ती जन्मतः आलेली असेल किंवा परिस्थितीमुळे आलेली असेल, ती तुम्हाला ताकद देण्यासाठीच आलेली असते, ती तुम्हाला पुढे नेण्यासाठी आलेली असते. पण हेच आपल्याला समजायला हवं. बऱ्याचदा आपण जबाबदारी म्हणजे ओझं समजतो, जबाबदारी म्हणजे मला दाबून टाकण्यासाठी आलेली गोष्ट समजतो आणि त्यामुळे अनावश्यकरित्या आपण त्याखाली दबले जातो. पण जेव्हा प्रकृतीला, परमेश्वराला वाटत असतं की तुम्ही हे करू शकाल, तेव्हाच त्यांनी ती जबाबदारी दिलेली असते. त्याचा तुमच्यावर विश्वास असतो, म्हणून ती जबाबदारी आली आहे, म्हणून ती परिस्थिती आली आहे. परिस्थिती काय येते, कारण तुमची उडी अजून उंच जावी. जोपर्यंत अडथळा येणार नाही तोपर्यंत कसं कळेल की माझी उडी किती बसते आहे. जर माझी उडी उंच जातीये की नाही हे कळायचं असेल तर त्यासाठी व्यत्यय, अडथळा यावाच लागतो. हा अडथळा तुम्हाला दाखवतो की तुम्ही किती उंच भरारी घेऊ शकता. जर आपण अडखळून पडलो तर आपल्याला कळतं की माझी उडी किती उंच जाते आणि मी किती कमी पडतोय. पुन्हा एकदा, हे जे काही प्रयोजन आहे हे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आहे, प्रगती पथावर नेण्यासाठी आहे. हे जर समजून घेतलं तर आपली ताकदही वाढेल आणि आपल्याला आरोग्यही मिळेल. पण हे समजून न घेतल्यामुळे आज आपण रोगी झालेलो आहोत. मन आणि शरीराचा जो परस्पर संबंध आहे तो मी इथे सांगण्याचा थोडासा प्रयत्न करीन. मनामध्ये ज्या वेळेला नकारात्मक भावना असतात, कोणताही विचार हा करण्यासाठी नाही तर कसे दोष निर्माण होतील यासाठी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण आपल्या नाड्यांमध्ये अवरोध निर्माण करतो. कुठलीही ऊर्जा जी येते ती मुक्त प्रवाहित झाली पाहिजे. जर ती मुक्त प्रवाहित झाली तर ती प्रत्येक पेशीला चेतना देते आणि प्रत्येक पेशी काम करते. पण जेव्हा मी म्हणते मीच का, मलाच का, जमेल का, नाही जमलं तर, आणि पुढे जाऊन अपयश आलं तर, पैसे खर्च केले पण त्यातून काही मिळालंच नाही, तोटा झाला तर, हे जे विचार आहेत हे ह्या ऊर्जेला मुक्त प्रवाहित होऊ देत नाहीत आणि त्यामुळे ती बऱ्याच ठिकाणी अडसर निर्माण करते. अडसर निर्माण करणारी ही ऊर्जा त्या शुद्ध चैतन्याला आपल्या पेशीपर्यंत पोहोचू देत नाही आणि मग निर्माण होतात ते दोष. ते शारीरिक स्वरूपाचे असतात, मानसिक स्वरूपाचे देखील असतात. कोणत्याही शारीरिक दोषासाठी, रोगासाठी तुमचं मन कारणीभूत आहे. आपल्याला शिकवलं जातं की कायम वाईटाचा विचार आधी करायचा. का करायचा? आपल्याला जर वाईट करायचंच नाहीये तर वाईटाचा विचार का करायचा? लहानपणी
असं सांगितलं जातं की मग जर काही वाईट घडलं तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही, आपण ते पचवू शकू. निश्चितपणे नाही पचवता आला पाहिजे, अपयश पचवता आलं पाहिजे, पण म्हणून त्याचा विचार करायचा नाहीये, त्याला ताकद द्यायची नाहीये. समजण्यामध्ये काहीतरी गल्लत झाली आणि आपण ह्या नकारात्मक विचाराला शरणागत झालो. सतत ह्या नकारात्मक विचारात राहिल्यामुळे आपण अनेक दोष आज ओढवून घेतलेले आहेत आणि त्यामुळे विचारांमुळे ही ऊर्जा पुन्हा मुक्त प्रवाहित होत नाही. जेव्हा मी माझं काम करते, जेव्हा मी माझं कर्तव्य करते, ते कर्मदान समजून करते, म्हणजे काय, माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा माझा विचार फक्त बेस्ट देण्याचा आहे. ही ऊर्जा येते, ही वापरली जाते आणि माझ्याकडून कार्य घडतंय. ही ऊर्जा कुठेच अडसर निर्माण करत नाही आहे. पण जेव्हा याच्यामध्ये काहीतरी अपेक्षा येते किंवा माझा उद्देश हा काहीतरी मिळवण्याचा असतो, आता मी हे केलं तर ते मिळेल का, मग हे करण्याची गरजच आहे का, नाही केलं तर काय बिघडतं, तो करेल, त्यांनी करायला पाहिजे, मी का करू, असे विचार जेव्हा येतात तेव्हा ते अडसर निर्माण करतात. ऊर्जा तर येते, ती प्रत्येक पेशीला जेवढी आवश्यक आहे तेवढी ऊर्जा निसर्ग तुम्हाला देतोय. पण जेव्हा आपण विचार करतो की हे काम मला जमलं नाही तर, जसा विचार तशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतात. आपल्याला काहीतरी करायचं असतं पण ते जमणार नाही, अशा विचारांनी आपण ते कर्म करत राहतो. म्हणजे काय तर विचार एका दिशेने जातात आणि तुमची कृती एका दिशेने जाते. परस्पर विरोधी विचार एकीकडे ओढतात आणि कृती एकीकडे नेत असते. मग आपण कुठे जाणार, आपण चांगल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. आणि म्हणून विचार आणि कृती ही एका दिशेने गेली पाहिजे. दोन्ही गोष्टी जर एका दिशेने गेल्या तरच आपल्याला यश मिळू शकतं, आपली प्रगती होऊ शकते. जबाबदार व्यक्ती कोण, तर जी स्वइच्छेने कार्य करण्याची क्षमता ठेवते. जेव्हा कुणीतरी तुम्हाला ढकलावं लागतं, कुणीतरी तुम्हाला टोचावं लागतं आणि मग तुम्ही काम करता, तर तुम्ही जबाबदार व्यक्ती नाही. ती क्षमता प्रत्येकामध्ये आहे आणि त्यासाठी त्याला कर्तव्यांची, कृतीची जोड ही असावी लागते. आपल्याला अधिकार हवे असतात, आपल्याला हक्क हवे असतात, पण आपल्याला कर्तव्य करायची नसतात. जेवढं तुम्ही साठवाल तेवढं तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही साठवलंच नाहीत, जर तुम्ही कृती केलीच नाहीत, त्याच्यातनं चांगलं जमवलं नाहीत आणि जर जमवलं नाहीत तर तुम्हाला मिळणार कसं. पै आपल्याला साठवावी लागते, तेव्हा पैसे साठतात आणि पैसे साठल्यानंतर आपल्याला काहीतरी मोठी गोष्ट घेता येते. पण ते कमी साठलेले असतील तर, एखादी गोष्ट मला घ्यायची आहे, त्याला XYZ अमाऊंट लागते, ती अमाऊंट जोपर्यंत तेवढी होत नाही तोपर्यंत मला ती गोष्ट घेता येत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही काहीतरी कृती करता, कर्म करता, त्यातून तुम्ही ही ऊर्जा साठवत असता, प्रवाहित करत असता, चैतन्य वाढवत असता. आणि जे काही तुम्हाला हवं आहे ते तेवढं मिळवण्यासाठी जेवढं चैतन्य हवं आहे तेवढं जेव्हा जमतं तेव्हा तुम्हाला ते ध्येय गाठता येतं. हा निसर्गाचा नियम आहे, हा कर्माचा सिद्धांत आहे आणि हे सगळे नियम ऊर्जेवर आधारित आहेत. पण ही ऊर्जाच कळली नाही आणि म्हणून मी माझ्या कर्तव्यांमध्ये कसूर केली. म्हणजे काय तर वस्तुनिष्ठ आपण झालो आणि त्यामुळे ही वस्तू मिळवण्यासाठी आपण काहीतरी करायला लागतो. मग ती वस्तू हे प्रमोशन असेल, ती वस्तू ही कोणी व्यक्ती असेल, ती वस्तू काहीही असेल, काहीतरी मिळवण्यासाठी मी काहीतरी करत गेले आणि त्यामुळे जेवढं आवश्यक आहे, जेवढा दिखावा करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला. बघा, बढाया मारणारी लोक तुम्हाला दिसतील जी काही करत नसतात. आपण म्हणतो ना की उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ असतात आणि त्यामुळे शब्द जास्त वापरतात, स्वतःबद्दल शेखी मिरवतात, पण त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात अपयशाला सामोरं जावं लागतं. जो कर्तृत्ववान व्यक्ती आहे तो कधीही बोलून दाखवत नाही आणि हेच सगळं आपल्याला शिकायचं. स्वयंपूर्ण उपचार काय करतात तर स्वयंपूर्ण उपचार तुमच्यामध्ये हे जे अडसर निर्माण होतात ना, हे अडसर काढतात आणि त्यामुळे तुमच्या विचारांना देखील चालना मिळते, दिशा मिळते. आजार जो निर्माण होतो तो बऱ्याचदा ह्या मनातूनच तर निर्माण होतो. मग हे मन आणि हे शरीर हे दोन्ही स्वच्छ करण्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते.
संपूर्ण योगशास्त्र हे या ऊर्जेवर आधारित आहेत. आपण आसनं करतो, प्राणायाम करतो, ह्या सगळ्या गोष्टी ही ऊर्जा संतुलित करण्याचं काम करतात. आणि स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करतो. ते केल्यामुळे तुम्हाला नवं चैतन्य मिळतं, तुम्हाला आरोग्य मिळतं, बुद्धीला चालना मिळते आणि तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकता. तुमच्या जबाबदाऱ्या, तुमची कर्तव्य पार पाडू शकता. जबाबदारी म्हटलं की मला एक नाव प्रकर्षाने आठवतं आणि ते म्हणजे सिंधुताई सपकाळ. आयुष्यभर त्यांनी जे काही कर्म केलं, जे काही कार्य केलं, आज ते सगळ्यांसाठी एक आदर्श आहे. पण त्यांचा हा प्रवास जो भीषण होता, काहीतरी अडचणी आल्या म्हणजे काय तर परिस्थितीने त्यांच्यावरती काही गोष्टी लादल्या, पण त्या त्यांनी स्वीकारल्या. जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो त्याच वेळेला ते तुम्हाला ताकद देतं. जे मी आधीही म्हटलं की जबाबदारी येताना ताकद घेऊन येते, फक्त त्याचा स्वीकार करायला हवा. जी काही परिस्थिती त्यांच्यावर आली, त्यांना घराबाहेर पडावं लागलं ज्या वेळेला त्या गरोदर होत्या, अतिशय वाईट हलाखीचे दिवस त्यांनी काढले, पण सतत जो विचार होता तो त्यातून बाहेर पडण्याचा होता. अगदी आत्महत्येचाही प्रयत्न केला, पण तरीही त्यांना त्यांच्या लेकीचा चेहरा दिसला आणि पुन्हा त्यातून नवीन उमेद त्यांना मिळाली. म्हणजे काय तर ज्या वेळेला प्रकृती तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम देते तेव्हा त्याची सोल्युशन्स त्याच्या आजूबाजूला असतात, फक्त ती बघता आली पाहिजे. ही का बघू शकत नाही आपण? कारण आपण अनावश्यक विचारांचं जाळं स्वतःभोवती विणत नेतो आणि हे अनावश्यक विचार समोर असलेला मार्ग देखील तुम्हाला बघू देत नाहीत. प्रत्येक वेळेला आलेल्या संकटाचा सामना त्यांनी केला आणि त्या केवळ एकाच मुलीची नाही तर अनेकांची माता बनल्या. हे का घडलं? कारण त्यांचा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन, ही दृष्टी प्रत्येकाकडे आहे, पण त्याला जागरूक करायला हवं आणि त्यासाठीच येत असते ती परिस्थिती. परिस्थिती घेऊन येते जबाबदाऱ्या आणि जबाबदाऱ्याच तुम्हाला कीर्तीच्या शिखरापर्यंत नेऊ शकतात, तुम्हाला यशस्वी बनवू शकतात आणि हे यश आनंद घेऊन येतं. आता जे यश आहे ते कोरडं आहे. आता समाजामध्ये अनेक जण यशस्वी होतात ना, पण त्याला दुःखाची झालर आहे. जर ते आनंद घेऊन यायला हवं असेल तर त्याचा स्वीकार करायला हवा आणि कर्तव्य दान समजून कर्म करण्यात आहे हे समजून घ्यायला हवं. अपेक्षेशिवाय काम करायला हवं, म्हणजे प्रकृती तुम्हाला त्या स्तरावर नेऊन ठेवते, त्या उंचीवर नेऊन ठेवते. प्रत्येकामध्ये ही आत्मशक्ती असतेच, पण ती जागृत करायला हवी. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.